शेतकऱ्यांनी घाईघाईने शेतामध्ये कोणतीही कृती करायची नाहीये, कारण चुकीच्या वेळी पेरणी केली तर बियाणे वाया जाऊ शकतो आणि दुबार पेरणीचं नुकसानही होतं। त्यामुळे पेरणी करायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट चेक करायची, ती म्हणजे जमिनीतला ओलावा। जमिनीत 7 ते 10 सेंटीमीटर पर्यंत ओलावा असेल तरच पेरणी करायची आहे। अर्थातच त्यासाठी शेतात आधी पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा लागतो। पुरेशा प्रमाणात म्हणजे किती, तर कमीत कमी 80 ते 100 मिलीमीटर इतका। यानंतर दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिकाची निवड। ऊस, हळद ही जास्त पाण्याची पिकं आहेत, त्यामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपण पिकं निवडायची आहेत। जसं बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी, हुलगा आणि सूर्यफूल या पिकांना मुळातच पाणी कमी लागतं, त्यामुळे ही पिकं तग धरून राहू शकतात। सोबतच पाण्याचा ताण सहन करणारे वाण आपण निवडलं तर आणखी उपयोगी ठरतं। पिकाची निवड आणि पेरणी वेळ तर समजली, पण पेरणीपूर्वी करावी लागते ती बीज प्रक्रिया। पेरणीपूर्वी बियाणांवर जैविक प्रक्रिया केली की पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। एवढंच नाही तर रासायनिक खतांचा वापर जवळपास 25 ते 50% कमी होतो। पण ही बीज प्रक्रिया करताना FIR म्हणजेच बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम असा क्रम ठेवायचा आहे।